पण आबीर, काही झालं तरी मला गाणं चुकवायचं नाहीये. आता तुझी आई वर्गात जे शिकवते ना ते मला ऐकायचंय. अगं त्यात काय एवढं, तू काळजीच करू नको बघ, मी तुला लगेच गाणं ऐकवतो. थांब. कशी वाटली माझी आयडिया? थँक्यू काकू. थँक्यू काकू. चालू दे तुमचं, मी आलेच. अमृता, आई काय हवंय का? काही नाही, बस बस, झाला तुझ्याशी बोलायचंय. बस. आई नको, राहू द्या, मी बस. किती करतेस घरासाठी? अमृता, तू आहेस म्हणून हे घर आहे. अख्ख्या कुटुंबासाठी, घरासाठी दिवसभर राब राब राबत असतेस. कधीतरी स्वतःकडे लक्ष दे ना. आराम कर थोडासा. खूप झालं तुझं. आई सवय आहे मला कामाची, आणि असं नुसतं बसलं ना की हे एवढं मोठं घर खायला उठतं. मनात नको नको ते विचार येतात. त्यापेक्षा काम केलेलं बरं असतं. अगदी बरोबर बोललीस. आपलं घर, हे एवढं मोठं घर पण रिकामं. आपल्या खूप आठवणी जोडल्या गेल्यात ना या घराशी. मला ते सगळे दिवस आठवत आहेत जेव्हा राजकुमारला मी घराबाहेर काढलं होतं, तुझ्या आयुष्यातून बाहेर काढलं होतं, तुला माझी सख्खी मुलगी मानलं होतं. तुला आठवतं त्यावेळेस मी तुझ्यासाठी स्थळं सुद्धा बघत होते. एका ठिकाणी सगळं फायनल सुद्धा केलं होतं. पुढे आई नको ना प्लीज, तो विषय नको आता. आणि असंही जुन्या गोष्टी उकरून काढण्यात काय अर्थ आहे आता? बरोबर. पण वाईट कसलं वाटतं माहिती? एवढ्या मोठ्या घरात आपण राहतोय एकत्र, पण आहोत एकटेच ना. सारंग स्वतःच्या विश्वात असतो. नवरा असून सुद्धा तू एकटीच आहेस. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली ह्या वयात मी सुद्धा एकटीच आहे ना. मला ना सारंगचं काही कळतच नाही. तो माझ्याशी काही बोलत नाही, मला काही सांगत नाही. तो कुठे जातो, काय करतो, मला काहीच ठाऊक नसतं. तुझ्याशी काही बोलतो का ग? मला सांग. कदाचित, म्हणजे असं धरून चाल, जर का सावली त्याच्या आयुष्यात परत आली, चुकून वाकून आलीच, तर तुला असं वाटतं आपली सगळी परिस्थिती बदलेल आणि मुळात इतक्या वर्षानंतर तो सावलीला स्वीकारेल? त्याने तिला कधी नाकारलेलंच नाहीये, तर स्वीकारण्याचा प्रश्न करून येतो. आई सारंग सावलीला कधीच विसरू शकत नाही. पण इतक्या वर्षानंतर सुद्धा तो स्वीकारेल, त्याच्या मनात ती असेल असं वाटतंय तुला? एक खूप साधी गोष्ट आहे. जगासाठी, आपल्यासाठी सावली हे घर सोडून गेली असेल, पण ती सारंगच्या मनात अजूनही आहे. त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे आई. आणि सारंग सावलीला कधीच विसरू शकत नाही. हे सत्य आपण नाही बदलू शकत. कशावरून? हा, इतके वाद झाले आपल्या घरात, इतकी भांडणं झाली, इतकी वर्ष उलटून गेली, पण तरी सारंगने दुसऱ्या लग्नाचा विचारही केला नाही. ह्यातच सगळं आलं नाही का?
आई सारंगच्या मनातली सावलीची जागा दुसरी कुठलीच मुलगी घेऊ शकत नाही, हे सत्य आहे. हॅलो अवी, काय मग कसा झाला आजचा क्लास म्हणतो मी. आई जे काय शिकवत होती हे सगळं नीट ऐकू आलं असतं ना तुला? काही अडचण तर आली नसते ना? हो अबीर, खूप मस्त झाला क्लास. मला खरंच खूप टेन्शन आलं होतं की बाबाने क्लास बंद केला की मी गाणं कसं शिकणार. पण अमृता काकूने भारी आयडिया काढली रे. हो ना, आता मी तुला रोज क्लासच्या वेळी असंच फोनवर गाणं ऐकवत जाईल, म्हणजे तुझा एकही तास मिस होणार नसतो. काय ग, कोणाशी बोलतेस ओबी? मी आल्यावर पटकन टचकून फोन खाली घेतलास. कोण होत बघू दे, बघू जरा कोणाशी बोलत होतीस. पासवर्ड टाक, पासवर्ड टाक. मला नाही माहिती. नाही माहिती? मग लॉक का केलास फोन? हा, मला येताना बघून पटकन फोन खाली घेऊन लॉक वगैरे केलास? तुला माहिती होतं मी विचारणार कोणाशी बोलतीयस. काय लपवतीयस? काय लपवतीयस? कोणाशी बोलत होतीस? पटकन सांग, खरं बोल. नाही काकू, कोणाशीच नाही. ओवी, खरं बोल. मोनिका, का ओरडतेस तिच्यावर? आणि एक मिनिट, माझा फोन तुझ्या हातात काय करतोय? मला नव्हतं माहित तुझा फोन आहे. आणि अगं ते मी तिला ओरडले कारण ती फोनशी खेळत होती आणि हा फोन ऑलमोस्ट खाली पडलेला, तेवढ्यात मी उचलला. आणि मग मी तिला ओरडत होते की असं इतक्या निष्काळजीपणाने कोणाचा फोन वापरायचा नाही. तेच ओरडत होते मी. पण नको का देत जाऊस लहान मुलांच्या हातात फोन, त्यांना नाही कळत कसं हाताळायचं. पडला होता का तिच्या हातून हिसकावून घेतलास? तू माझ्यावर सतत फक्त संशय घेत राहा. मी कितीही चांगली वागले ना सगळ्याची, तरी सुद्धा मला वाईटच ठरवतात. कितीही चांगल्याचा विचार करा, वाईटच. घाबरू नकोस बाळा, मी आहे ना. ओवी, हा तुझं अंग गरम लागतं, बरं वाटत नाहीये का? काय होतंय? एवढा ताप भरलाय.